आज आपण या व्हिडिओमध्ये एम-बी-बी-एस असो, बी-ए-एम-एस असो, बी-एच-एम-एस असो, बी-डी-एस असो, यांचे गव्हर्नमेंट आणि सेमी गव्हर्नमेंट या कॉलेजेसचे कट ऑफ बघणार आहोत. तर व्हिडिओच्या शेवटपर्यंत बघा, कारण तुम्हाला काय आली पाहिजे, क्लॅरिटी आली पाहिजे, जेणेकरून तुम्हाला तुमचं कट ऑफ समजलं पाहिजे आणि त्या हिशोबानुसार तुम्ही तुमची पुढची प्रक्रिया जी पण असेल काउन्सिलिंगची प्रक्रिया ती पार पडली पाहिजे. तर व्हिडिओच्या शेवटपर्यंत बघा. त्याच्या अगोदर एक महत्त्वाची सूचना तुम्हाला, ज्यांना कंप्लीट काउन्सिलिंग हवी असेल मेडिकल सिम्प्लिफाईड वरून, तर ते मला डायरेक्टली 7887559633 या नंबरवरती कॉन्टॅक्ट करू शकता. अथवा जर का तुम्हाला व्हिजिट द्यायचं आहे ऑफिसला, तर माढा कॉलनी भोकरदन इथं तुम्ही काय करू शकता, व्हिजिट देऊ शकता. ठीक आहे. याच्यामध्ये तुम्हाला काय-काय भेटणार आहे, तर पर्सनलाइज करियर रोड मॅप तुमचं सगळं स्टेप बाय स्टेप, स्मार्ट सीट अलॉटमेंट तुम्हाला इथं भेटणार आहे. त्याच्यासोबतच कॉलेज जे पण आहे आणि कोर्स मॅचिंग तुमचं कॉलेज आणि कोर्स कोणतं तुम्हाला लागण्याची शक्यता आहे ते तुम्हाला सविस्तरपणे एक्सप्लेन केलं जाईल. त्याच्यानंतर डाउट सॉल्व्हिंग तुमची असणार आहे. त्याच्यानंतर जे पण डॉक्युमेंट आहे तुमचे, ते तुम्हाला कोणते-कोणते लागणार आहे, कसे-कसे लागणार आहे, त्याबद्दल सविस्तर इन्फॉर्मेशन दिली जाईल. त्याच्यानंतर अत्यंत महत्त्वाचं फीचर आपल्याकडे हे आहे, हे 2 अत्यंत महत्त्वाचे फीचर आहे, की वन टू वन मेंटर सपोर्ट तुम्हाला राहील. म्हणजे पर्सनल गाईडन्स मी स्वतः तुम्हाला करत राहील. ठीक आहे. त्याच्यानंतर कॉलेज लिस्ट डिपेंडिंग अपॉन युअर बजेट अँड प्रायोरिटी. जे पण तुमचं बजेट आहे आणि प्रायोरिटी आहे, त्याच्यानुसार तुमची कॉलेज लिस्ट बनवण्यात येईल. वैयक्तिक पर्सनलाइज वैयक्तिक ही जी लिस्ट असते, ते तुम्हाला प्रोव्हाईड करण्यात येत असते. ठीक आहे. याच्यानंतर स्कॉलरशिप आणि फायनान्शियल गाईडन्स सुद्धा तुम्हाला संपूर्णपणे दिला जाईल आणि ऑनलाईन आणि ऑफलाईन दोन्ही आपल्याकडे काय अवेलेबल आहे, काउन्सिलिंग अवेलेबल आहे. ऑनलाईन करायची असेल तर 7887559633 या नंबरवरती कॉन्टॅक्ट करू शकता. ऑफलाईन जर का करायची असेल तर माढा कॉलनी भोकरदन इथं तुम्ही काय करू शकता, व्हिजिट देऊ शकता. तर बघा, सगळ्यात अगोदर आता आपण इकडं एक-एक गोष्टीबद्दल डिटेलमध्ये चर्चा करून घेऊया. कट ऑफ बद्दल डिटेलमध्ये चर्चा करून घेऊया. तर सगळ्यात अगोदर जी आहे आपल्याकडं ते आहे गव्हर्नमेंट एम-बी-बी-एस कॅटेगरी वाईज कट ऑफ. जे पण गव्हर्नमेंट एम-बी-बी-एस आहे महाराष्ट्रामध्ये, तर 42 कॉलेजेस आहे टोटल. तर त्या 42 कॉलेजेसमधून लास्ट विद्यार्थी प्रत्येक कॅटेगरीमधून कोणत्या रँकवरती अलॉट झालेला आहे. आता इथं जी आहे ती ऑल इंडिया रँक मी सांगत आहे. कॅटेगरी रँक तुम्ही धरून चालू नका. ऑल इंडिया रँक म्हणजे काय, की ऑल इंडिया रँक असं लिहिलेलं असतं तुमच्या स्कोर कार्डवरती, ते बघा. ठीक आहे. कॅटेगरी रँक बघू नका, ऑल इंडिया रँक बघा. आणि व्हिडिओ संपल्यानंतर तुम्हाला क्लॅरिटी येऊन जाईल, की आपला नंबर कोणत्या कोर्समध्ये लागत आहे. त्या हिशोबानुसार तुम्ही पुढची प्रक्रिया पार पाडा. कारण खूप झालं 2 ते 10 ऑगस्ट पर्यंत या 8 दिवसाच्या दरम्यान, म्हणजे 2 ऑगस्ट ते 10 ऑगस्ट या दरम्यान तुमचं खूप जास्त चान्सेस आहे, की सी सेल्फ काही ना काही नोटीस टाकणार. ठीक आहे. तर आत्तापासूनच तुम्ही निर्णय घेऊन घ्या. काउन्सिलिंग जॉइन करून घ्या. जे परफेक्ट काउन्सिलिंग तुम्हाला देत आहे त्यांच्याकडून. माझ्याकडून करायची असेल तर 100% तुमची काउन्सिलिंग परफेक्ट होणार म्हणजे परफेक्ट होणार. ठीक आहे, चालेल. आता इथं आपण गव्हर्नमेंट एम-बी-बी-एसचं बघून घेऊया. ओपन कॅटेगरी आहे, ओबीसी कॅटेगरी आहे. महाराष्ट्रात म्हणजे मेन कॅटेगरी 10 आहे. ठीक आहे. त्या 10 कॅटेगरीनुसार आपण बोलून घेऊया. जे पण तुमची कॅटेगरी असेल ते तुम्ही बघायचे आहे आणि तुमचं ऑल इंडिया रँक याच्यामध्ये बसत असेल तर तुम्हाला तो कोर्स अलॉट होईल. आता आपण कशाबद्दल बोलत आहोत, तर गव्हर्नमेंट एम-बी-बी-एस बद्दल बोलत आहोत. तर सगळ्यात अगोदर ओपन कॅटेगरी आहे आपल्याकडं. तर ओपन कॅटेगरीसाठी काय आहे बघा, तर ओपन कॅटेगरीमधून असाल तर 47,973 ऑल इंडिया रँक येत असेल तुमची. याच्या आत ऑल इंडिया रँक येत असेल म्हणजे 47,992 येत असेल, तर शेवटपर्यंत जर का तुम्ही थांबलात, राउंड शेवटचा जो असतो त्याच्यापर्यंत थांबलात, तर कुठं ना कुठं तुम्हाला ओपन कॅटेगरीमधून सीट अलॉट होण्याचे चान्सेस खूप जास्त इथं बनतील. ओबीसी कॅटेगरी असाल तर 48,407. ठीक आहे. ओबीसी कॅटेगरीला 48,407. त्याच्यानंतर व्हीजे कॅटेगरी असेल तर 90,518. एनटीबी असेल तर 1,28,757. एनटीसी असेल तर 56,884. एनटी ड असेल तर 50,765. एससी असेल तर 1,74,550. एसटी असेल तर 3,74,587. एससीबीसी असेल तर 67,883. ईडब्ल्यूएस असेल तर 70,256. आता हे जी पण कॅटेगरी असेल तुमची, जी पण कॅटेगरी असेल, समजा एखाद्या विद्यार्थ्याची एसटी कॅटेगरी आहे, तर एसटी कॅटेगरी मधून तुमचा रँक किती येत आहे ते बघा. 3,74,000च्या आत तुमची ऑल इंडिया रँक येत असेल तर तुम्हाला नंबर लागणार का? तर येस. ओके. समजलं? हां. आता अशी कोणती पण कॅटेगरी असेल तुमची, तर ती कॅटेगरी बघून घ्या आणि गव्हर्नमेंट एम-बी-बी-एस मध्ये तुमचा नंबर लागत आहे का ते सुद्धा बघून घ्या. चालेल? पुढे चालूया? ओके.
त्याच्यानंतर आहे आपल्याकडे सेमी गव्हर्नमेंट एमबीबीएस. सेमी गव्हर्नमेंट एमबीबीएस कट ऑफ. आता सेमी गव्हर्नमेंट आहे. ठीक आहे. गव्हर्नमेंट एडेड कॉलेज सुद्धा याला म्हणू शकतो आपण. सेमी गव्हर्नमेंट प्रायव्हेट सुद्धा म्हणू शकतो. तर प्रायव्हेटच म्हणणं योग्य राहील या कॉलेजेससाठी. तर प्रायव्हेट कॉलेजेस. आता प्रायव्हेट कॉलेजेसमध्ये फीस माफ असते का? तर हो. सगळ्यांना असते का? तर मुलींना सगळ्यांना असते. फक्त आणि फक्त त्यांना ओबीसी, व्हीजे, एनटीबी, एनटीसी, एनटीडी, एससी, एसटी, एससीबीसी किंवा ईडब्ल्यूएस या प्रमाणपत्रापैकी एक प्रमाणपत्र पाहिजे आणि नॉन क्रिमिलियर सोबत पाहिजे. ठीक आहे. फक्त ओपन कॅटेगरीच्या जे गर्ल्स असतात त्यांना भेटत नाही. बाकीच्या सगळ्या जे पण मुली आहेत त्यांना फीस जी असते ती माफ असते. फीस माफ असते याचा अर्थ ट्युशन फीस माफ असते. विद्यार्थ्यांना म्हणजे जे पण मुलं आहे त्यांना ओपन मध्ये सगळे फीस भरावी लागेल. ठीक आहे. ओबीसी असेल, ईडब्ल्यूएस असेल 50% सूट, एससीबीसी असेल 50% सूट, बीजे, एनटीबी, एनटीसी, एनटीड या कॅटेगरी मधून असेल 90% फीस माफ, एसटी एसटी असाल 100% फीस माफ. समजलं? हे प्रायव्हेट कॉलेजेससाठी. ठीक आहे. सगळ्यांसाठी आहे. सगळ्या कोर्सेससाठी. ठीक आहे. चालेल. आता याच्यानंतर ओपन कॅटेगरी मधून असाल 88,112 पर्यंत ऑल इंडिया रँक बसत असेल तर खूप जास्त चान्सेस आहे की तुम्हाला सेमी गव्हर्नमेंट बीए एमबीबीएस कॉलेज लागण्याचे चान्सेस आहे. ओबीसी असेल 88,768. ठीक आहे. 78 सॉरी. व्हीजे असेल 90,519. एनटीबी 1,46,953. एनटीसी 88,472. एनटीडी 86,205. एससी 1,79,469. एसटी 3,74,587. एससीबीसी 88,843. चालेल. आता याच्यानंतरची बघायची. याच्यानंतरची जे पण असेल आता आपल्याकडं तर याच्यानंतर आहे गव्हर्नमेंट बीडीएस. आता गव्हर्नमेंट बीडीएस मध्ये जर का तुम्हाला बघायचं असेल तर तुमचं कट ऑफ बसत आहे का ते बघून घ्या. तर सगळ्यात अगोदर ओपन कॅटेगरी तर 1,15,594. ठीक आहे. ओबीसी 1,47,695. व्हीजे 3,66,840. एनटीबी 2,07,502. एनटीसी 1,89,331. एनटीडी 2,01,116. एससी 2,11,219. एसटी 5,53,208. एससीबीसी 1,70,685. ईडब्ल्यूएस 1,02,027. याच्यामध्ये बसत असेल तर वेल अँड गुड तुमचं होऊन जाईल. नसेल बसत तर मग तुम्ही कुठं ना कुठं विचार केला पाहिजे. ओके. याच्यानंतर सेमी गव्हर्नमेंट बीडीएस, प्रायव्हेट बीडीएस सुद्धा म्हणू शकतो आपण याला. तर आता ओपन मधून असाल तुम्ही तर 5,08,424. ठीक आहे. याच्या आत ऑल इंडिया रँक येत असेल तर कुठं ना कुठे चान्सेस बनतील. ओबीसी 5,13,364. याच्या आत ऑल इंडिया रँक बसत असेल तर कुठे ना कुठे चान्सेस बनतील. व्हीजे 5,04,801. एनटी ब 5,51,242. एनटीसी 5,09,113. एनटीडी 5,07,427. एससी 5,10,946. एसटी 7,60,813. एससीबीसी 5,63,058. ठीक आहे. आता याच्यानंतरची कॅटेगरी कोर्स कोणता आहे आपला तर बीएएमएस गव्हर्नमेंट कॉलेजेस. ठीक आहे. बीएएमएस गव्हर्नमेंट नाही हे प्रायव्हेट. एक मिनिट हे चुकलं आहे कुठं ना कुठं. ठीक आहे. प्रायव्हेट बीएएमएस कट ऑफ. प्रायव्हेट बीएएमएस कट ऑफ आता आपण बघून घेणार आहोत. तर प्रायव्हेट बीएएमएस पण कट ऑफ आपण इथं बघून घेणार आहोत. तर प्रायव्हेट बीएएमएस कट ऑफ काय आहे? ओपन कॅटेगरी मधून असाल तर 5,26,274. ओबीसी मधून असाल तर 5,18,443. व्हीजे मधून असाल तर 5,09,283. एनटीबी मधून असाल तर 5,06,416. एनटीसी मध्ये 5,07,271. एनटीडी मध्ये असाल तर 5,14,443. एससी मध्ये असाल तर 5,32,364. एसटी 7,17,000. एससीबीसी 5,14,002. आता मी नेहमी सांगत असतो 4,80,000 पर्यंत इथं प्रायव्हेट बीडीएस साठी तुम्ही जर का याच्या आत असाल तरच गृहीत धरून ठेवा. कारण शेवटच्या राऊंड पर्यंत तुम्ही गेलात या रँक मध्ये च्या आत जरी असलं तुमचं तरी सुद्धा 100% तुमचा नंबर लागण्याची खात्री कोणी देऊ शकत नाही. का देऊ शकत नाही? कारण लास्ट राऊंड मध्ये मागच्या वर्षी काय झालं होतं की एक नवीन कॉलेज आलं होतं. त्या कॉलेजचं नाव सुद्धा सांगतो मी, नॅशनल आयुर्वेदिक मेडिकल कॉलेज सिल्लोड. एकदम शेवटच्या राऊंड मध्ये आला होता म्हणून असा कट ऑफ गेलेला आहे. तर शेवटच्या राऊंड मध्ये एकदम शेवटच्या म्हणजे 7व्या राऊंड मध्ये हा कॉलेज आला होता म्हणून असा कट ऑफ तुम्हाला दिसायला मिळत आहे. पण नेमका कट ऑफ किती आहे तर मी सरळ सांगून देतो. ओपन कॅटेगरी मधून असाल तुम्ही तर 4,82,000 पर्यंत याच्या आत ऑल इंडिया रँक येत असेल तर चान्सेस बनतील. त्याच्यानंतर ओबीसी मधून असाल तर 5,10,000 पर्यंत धरून चाला तुम्ही. त्याच्यानंतर बीजे कॅटेगरी मधून असाल तर 5,12,000 पर्यंत धरून चाला. एनटीबी मधून असाल तर 5,12,000. एनटीसी मध्ये पण 5,12,000. एनटीडी मध्ये पण 5,12,000. एससी मध्ये 5,15,000. एसटी मध्ये 6,90,000. एससीबीसी मध्ये 5,15,000 पर्यंत. समजलं तुम्हाला एवढं? ओके.
तर हाच कट ऑफ तुमचा प्रायव्हेटचा जाणार आहे. आता याच्यानंतरची गोष्ट आता आपण नेक्स्ट करून घेऊया. 1 मिनिट थांबा. हं, चालेल. हं. हे कट करून देतो मी. फक्त ओपनचं कट चुकलेला आहे. तर बी-ए-एम-एस गव्हर्नमेंट कट ऑफ. आता बी-ए-एम-एस गव्हर्नमेंटचा कट ऑफ काय जाणार? ठीक आहे. त्याबद्दल चर्चा करून घेऊया. तर ओपन कॅटेगरी सध्या ठेवून घ्या. मी कमेंटमध्ये तुम्हाला लिंक करून देईल. ठीक आहे. तरी सुद्धा तुम्ही इथं 2,38,000 पर्यंत धरू शकता. 2,38,000 च्या आत ऑल इंडिया रँक असेल तर शेवटपर्यंत थांबावं लागेल. तर इथपर्यंत कोणी थांबत नाही. प्रायव्हेट घेऊन टाकतात तुम्ही म्हणून मी सांगत आहे 2,38,000. ठीक आहे. 2,38,000 च्या आत ऑल इंडिया रँक असेल तर तुमचे चान्सेस बनतील, पण तुम्हाला शेवटपर्यंत थांबावं लागेल. ठीक आहे. गव्हर्नमेंट एडेड कॉलेजसाठी. गव्हर्नमेंट कॉलेजेस महाराष्ट्रामध्ये किती आहे? 7 आहे. प्युअर गव्हर्नमेंट. गव्हर्नमेंट एडेड किती आहे? तर 15 आहे. तर 15 मधून पण 2 काय आहे? मायनॉरिटी आहे. मायनॉरिटी काढून घेतली आपण तर किती झाले? तर 13 कॉलेजेस झाले. ठीक आहे. तर 13 आणि 7 आणि 13 दोन्ही मिळून 7 आणि 13 किती होतात? तर 20 कॉलेजेस मधून हा कट ऑफ आहे तुमचा गव्हर्नमेंट आणि गव्हर्नमेंट एडेड दोन्ही सारखेच धरून आपण चालूया या कट ऑफ मध्ये. ओके, समजलं तुम्हाला? चालेल. आता बघून घ्या. सगळ्यात अगोदर कोणती कॅटेगरी आहे? ओपन आहे. तर 2,38,000 पर्यंत तुमची बी-ए-एम-एस सेमी गव्हर्नमेंट किंवा गव्हर्नमेंट एडेड किंवा गव्हर्नमेंट सुद्धा म्हणू शकतो आपण याला. तर या कॉलेजेसमध्ये तुमचा नंबर लागण्याची शक्यता खूप जास्त राहील, पण तुम्हाला शेवटपर्यंत जावं लागेल आणि शेवटपर्यंत जाणं योग्य राहतं का काउन्सिलिंगमध्ये? तर नाही. योग्य कधी राहतं जर का तुमच्याकडे ऑप्शन बी अवेलेबल असेल. ऑप्शन बी काय असतं तुमच्यासाठी? तर रिपीट किंवा दुसरं कोर्स. ओके. तर 2,38,000. ओपनसाठी किती? तर 3,49,220. विजेसाठी 1,82,239. एनटीबी साठी 2,52,910. एनटीसी साठी 2,42,296. एनटीडी साठी 4,80,580. एससी साठी 3,34,180. एसटी साठी 5,82,640. एससीबीसी साठी 3,09,840. ठीक आहे. हे बीएमएस गव्हर्नमेंट साठी झालं आपल्या इथं आता. आता याच्यानंतर बीएचएमएस प्रायव्हेट कट ऑफ. जे पण बीएचएमएस प्रायव्हेट कॉलेजेस आहेत त्याचं कट ऑफ आता आपण बघून घेणार आहोत इथं. आणि बीएचएमएस गव्हर्नमेंटचं फक्त एक कॉलेज आहे, त्याचं कट ऑफ खूप जास्त व्हॅरी होत असतं, म्हणून ते कॉलेज आपण इथं घेतलेलं नाही. तर बीएचएमएस प्रायव्हेट जर का तुम्हाला हवा असेल तर तुमची ऑल इंडिया रँक किती आली पाहिजे ते आता आपण सविस्तरपणे चर्चा करून घेऊया. ओपन कॅटेगरी असेल तर 8,45,467. ओपन ओबीसी असेल 8,98,939. जे असेल तर 8,55,000. एनटीबी असेल तर 10,87,364. एनटीसी असेल तर 8,84,039. एनटीडी असेल तर 7,27,800. एससी असेल तर 9,24,717. एसटी असेल तर 1,26,814. एससीबीसी असेल तर 10,03,151. आता इथं एक मुद्दा मी डिस्कस करून घेतो तुमच्यासाठी तुमच्या समोर. तर तो मुद्दा म्हणजे तुम्हाला काय करायचंय आता? जेवढे पण कट ऑफ सांगितले आता त्याचे स्क्रीनशॉट काढा. ठीक आहे. स्क्रीनशॉट काढले. आता तुम्ही कोणत्या कोर्समध्ये बसत आहे ते बघा. कोर्स मॅचिंग. ठीक आहे. स्कोर कार्ड आहे तुमच्याकडे? नक्कीच असेल. स्कोर कार्ड वरती ऑल इंडिया रँक बघा सगळ्यात अगोदर. ऑल इंडिया रँक. कोर्स मॅचिंग कशी बघायची? ऑल इंडिया रँक बघायची. फक्त आणि फक्त ऑल इंडिया रँक. कॅटेगरी रँक नाही, ऑल इंडिया रँक. ओके. ऑल इंडिया रँक बघितली. एका विद्यार्थ्याची ऑल इंडिया रँक येत असेल 1,15,000. ठीक आहे. आता या विद्यार्थ्याला काय काय लागत आहे? ओपन कॅटेगरीची गोष्ट करून घेतोय आपण. कोणती पण कॅटेगरी असो. ठीक आहे. कोणती पण कॅटेगरी असो. तर एक उदाहरण घेत आहे, एक्झाम्पल. ओपन कॅटेगरी मधून असाल 1,15,000 येत असेल. आता या विद्यार्थ्याला काय लागण्याचे चान्सेस आहे? तर माझ्या हिशोबाने बीएएमएस गव्हर्नमेंट लागेल. ठीक आहे. याचा वरचा कोर्स कोणता आहे आपला? म्हणजे साहजिक तर या विद्यार्थ्याला हवा असेल की मला एमबीबीएस सेमी पण भेटलं तर चालेल. ठीक आहे. एमबीबीएस सेमीचे जमत आहे का याच्याला? तर नाही जमत आहे. आपल्या कट ऑफ नुसार तर नाही जमत आहे. तरी सुद्धा या विद्यार्थ्याने काय केलं पाहिजे? एमबीबीएस सेमी गव्हर्नमेंटचे सुद्धा राऊंड खेळले पाहिजे. म्हणजे कॉलेजेसची लिस्ट टाकली पाहिजे. पण बीएएमएस गव्हर्नमेंट जर का त्याला करायचं असेल तर बीएएमएस गव्हर्नमेंट सुद्धा त्यानं लिस्टमध्ये टाकले पाहिजे. ओके. समजलं तुम्हाला? आणि जर का दुसरं ऑप्शन असेल तर ते सुद्धा ते करू शकतो. रिपीट वगैरे सगळं काही त्याच्याकडे तो ऑप्शन आहे. ठीक आहे. आता समजलं कसं करायचंय तुम्हाला? हां. आणि जर का तुम्हाला एखादा कोर्स हवा असेल कोणता पण समजा बीएएमएस हवा असेल, प्रायव्हेट हवा असेल, लागत असेल तो कोर्स तर वेल अँड गुड. रँक बघून घ्या. मी सांगितलीच. आणि लवकरात लवकर परफेक्ट काउन्सिलिंग तुमची जॉईन करून घ्या कोणाकडून. माझ्याकडून करायची असेल सरळ सरळ 788755 या नंबरवरती कॉन्टॅक्ट करू शकता किंवा माडा कॉलनी, भोकरदन,
जालना इथं व्हिजिट देऊ शकता. आता खूप साऱ्या विद्यार्थ्यांना पाहिजे की खर्च काय लागणार आम्हाला, तर खर्चासाठी तुम्ही इथं क्लिक करून पूर्ण संपूर्ण जे पण एमबीबीएस, बीए, एमएस, बीडीएस जे पण कॉलेजेस आहे, प्रायव्हेट कॉलेजेस त्याबद्दल खर्च बघू शकता. गव्हर्नमेंटला तर जास्त खर्च लागत नाही. तर इथं क्लिक करा. क्लिक केल्यानंतर तिथून तुम्हाला जे हवं असेल ते भेटून जाईल. धन्यवाद.